कोकण स्नातक चुनाव की सीट देकर उभाटा गुट ने कांग्रेस को खामोश कर दिया है। मुंबई में उद्धव ठाकरे के सभी सांसद कांग्रेस की वजह से चुने गए, ऐसा कहते हुए बीजेपी विधायक नितेश राणे ने कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले को चुनौती दी है कि अगर उनमें हिम्मत है तो वो मुंबई स्नातक सीट उद्धव ठाकरे से छीन कर दिखाए। नितेश राणे आज सिंधुदुर्ग में मीडिया से बातचीत कर रहे थे। कांग्रेस ने दिल्ली से धमकी दी है कि हम तय करेंगे कि उद्धव बाला साहेब ठाकरे की पार्टी को महाविकास आघाड़ी में कब तक रखना है। ये बात संजय राउत को बतानी चाहिए, ऐसी बात भी राणे ने कही। जागा हे पाकिस्तानचा झेंडा फडकून जिंकलेले आहेत। 30-31 जागा संविधानाच्या नावाने खोटं बोलून शरिया कायदा लागू करण्यासाठी जिंकलेले आहेत। जे पाकिस्तानचे झेंडे फडकवतात, जे पाकिस्तान जिंदाबाद आहे, त्या लोकांनी ह्यांना 30 जागा जिंकून दिलेल्या आहेत। म्हणून 30 जागा जे महाविकास आघाडीने जिंकला त्याचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये कमी आणि पाकिस्तानमध्ये जास्त झालेला आहे। उद्धव ठाकरेंचा नागरी सत्कार होईल आता पाकिस्तानमध्ये, अशी पाळी असा दिवस पण आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणून त्यांनी जास्त 30 जागा जिंकणार ह्याची चिंता तेच अगर त्यांना विधानसभेमध्ये करायचं असेल ना तर महाराष्ट्राचा हिंदू समाज हा खुला डोळ्यांनी पाहतोय। कारण का जिथे जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला त्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उडवलेला आहे आणि त्या हिरवा गुलाल उडवण्याचा बदला हिंदू समाज हा येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चित पद्धतीने घेईल आणि मग बघू ते कोणाला विधानसभेच्या नंतर राजीनामा द्यायला लागतं तर कोण बाहेर दिसतं बोलताना। नागपुर समय, गली से दिल्ली तक।